मित्रांनो, मी अर्चना हुले स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज बऱ्याच दिवसानंतर आपण नवीन ब्लॉगमध्ये भेटत आहोत. कारण बऱ्याच प्रश्नांची उत्तरं याच्यामधून तुम्हाला मिळणार आहेत की गवारीच्या संबंधित बऱ्याच शंका असतात आणि बऱ्याच गोष्टी आपल्या मनामध्ये असतात की आपण उत्पन्न कसं घेतलं पाहिजे, काय घेतलं पाहिजे किंवा कोणत्या पिकामध्ये आपल्याला किती नफा मिळतो, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या मनामध्ये असतात. तर बऱ्याच वेळेस आपण कमेंटमध्ये सुद्धा विचारत असतात की गवार किती लावली पाहिजे, कोणत्या टायमिंगला लावली पाहिजे, वाण कोणतं असलं पाहिजे, त्याच्यासाठी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजे, अशा बऱ्याच शंका बऱ्याच लोकांच्या मनामध्ये असतात. कारण शेती म्हटलं की विषय काय असतो की आपल्याला उत्पन्न चांगलं निघण्याबरोबरच आपला फायदा पण व्हायला पाहिजे असतो आणि आपल्याला भरपूर त्याच्यामधून इन्कम पण व्हायला पाहिजे असतं, तेव्हा आपल्याला ते परवडतं. तर यावर्षीचं 100% पॉझिटिव्ह झालेलं आहे आपल्या गवारीमध्ये. म्हणजे मार्केट पण चांगलं आहे आणि उतार पण चांगला आहे. या सगळ्या गोष्टींचा समन्वय साधलेला आहे. वातावरणाने सुद्धा खूप चांगली साथ दिली. सुरुवातीला तर तुम्ही बघितलंच असेल की आपल्या गवारीचे बरेच व्हिडिओ याच्यामध्ये या पहिले पण बघायला मिळाले असतील की खताचं व्यवस्थापन वगैरे सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये एकदम स्टेप बाय स्टेप सांगितलेलं. फवारणी, खत, त्याच्यासाठी खोरपाणीचं व्यवस्थापन, पाण्याचं व्यवस्थापन इथपासून सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्याच्यामुळं शंका वाटण्याचं कुठलंच कारण नाही आहे. कारण सगळ्या गोष्टी आपण डिटेलमध्ये सांगितल्या. प्रत्येक गोष्टीसाठी आपण नवीन व्हिडिओ बनवलेला आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की यावर्षी उत्पन्न कसं निघत आहे आणि त्याच्यासाठी मार्केट काय आहे आणि कुठलं मार्केट चांगलं आपल्याला परवडतंय. तर मागच्या महिन्यामध्ये मला एक कमेंट आली होती. एक 2-3 आठवडे झाले असतील की एकरामध्ये गवारीच्या पहिल्या तोड्याला किती उत्पन्न निघलं किंवा त्याच्यामध्ये किती तुम्हाला तोड्यामध्ये पहिल्यांदा किती गवार निघली. आता सुरुवातीला ज्यावेळेस कमेंट आली होती त्यावेळेस गवार लहान होती, तिचा तोडाच झालेला नव्हता आणि तेव्हाच्यापासूनची मी नोंद ठेवलेली की पहिल्या तोड्याला किती निघली, दुसऱ्या तोड्याला किती निघली, सगळ्यात जास्त कधी निघली आणि सगळ्यात चांगलं मार्केट कधी मिळालं, कुठं मिळालं, या सगळ्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ज्यावेळेस गवार लावत असतो आपण त्यावेळेस जास्तीत जास्त शेंगा लागण्यासाठी ऊन जास्त पडणं महत्त्वाचं आहे. कारण उष्ण वातावरणामध्ये येणारं पीक आहे हे आणि जर वातावरण उष्ण असेल, दमट असेल किंवा पावसाचं प्रमाण किंवा आभाळाचं प्रमाण कमी असेल तर नक्कीच चांगल्या शेंगा लागतात. आता याचं डायरेक्ट लाईव्ह उदाहरण तुम्हाला तर दिसतंच आहे. आता कोणत्याही झाडाला बघू शकता तुम्ही एकदम लखडून गेलेली आहेत आणि मागच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलं होतं त्याच्यामध्ये शेंगाचं प्रमाण अतिशय कमी होतं आणि जे लागलेली फुलं आहेत ती सुद्धा गळत होती. त्याच्यासाठी सुद्धा आपण एक उपाय सांगितलेला होता, तो सुद्धा तुम्ही आपल्या चॅनलवरती पाठीमागे जाऊन बघू शकता. तर आपली ही गवार आहे ती पूर्ण अर्धा एकराचा प्लॉट आहे. आता त्याच्यामध्ये अर्धा एकर म्हणजे साऱ्यामध्ये लागवड केलेली, आपण पेरणी केलेली त्याची आणि त्याच्यामध्ये ते अर्धा एकरची गवार असेल तरी एकाच दिवशी आपण सगळी तोडत नाही, कोणीच तोडत नाही. कारण तोडणीच्या पण समस्या असतात आणि विकण्याच्या सुद्धा समस्या असतात. ज्यावेळेस आपण हाताने जास्त आवाक करत असतो त्यावेळेस नक्कीच मार्केट घसरत असतं. त्याच्यामध्ये आपण 3 टप्पे करतो. तर पहिल्या टप्प्यामध्ये आपण म्हणजे एक टप्पा आपण कुठं एक वसारी वगैरे असं काहीतरी खून करून त्याच्यामध्ये एक टप्पा, दुसऱ्या टप्प्यामध्ये एक आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये म्हणजे आठवड्यामध्ये 3 हार्वेस्टिंग आपल्याला मिळतात आणि गवारीची तोडणी 8 ते 10 दिवसाला चांगल्या पद्धतीने होत असते. शक्यतो 8 दिवसालाच होत असते आणि जर लांबली तर 10 दिवसाला. 10 दिवसापर्यंत काही प्रॉब्लेम येत नाही, पण तिथून पुढे शेंगा आपल्या निबार दिसतात. त्याच्यामुळे ते बदल्यामध्ये जमा होतात. त्याच्यामुळे जास्त टायमिंग पण लावायचं नाही. वेळेतच त्याची तोडणी झालीच पाहिजे. तर एका तोड्याला आपल्याला 60 58-60 अशाप्रमाणे शेंग निघत असते. म्हणजे सुरुवातीचा एक ओलांडा सोडला तर सुरुवातीच्या ओलांड्याला आपल्याला सगळ्या टोटली अर्ध्या एकरामध्ये 30 किलो शेंग निघली होती. त्याच्यानंतर एका वसारीमध्ये आपल्याला 60 किलो शेंग निघते आणि आपल्याला 3 वसाऱ्या येतं. त्याच्यामुळं 180 किलो शेंग आपल्याला जवळपास मिळते एका तोड्यासाठी म्हणजे एका आठवड्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये मार्केटची एक चांगली गोष्ट आहे, यावर्षी मार्केट एकदम चांगलं आहे आणि जर ठोक मार्केटला जरी विकली म्हणजे मार्केटला निलाव आपल्याला जवळ करमाळा मार्केट सगळ्यात चांगलं आहे आणि त्याच्यामध्ये निलाव पद्धतीने जरी विकली तरी 100 रुपये किलोनी आपल्याला त्याचे दर मिळतात. कारण गवारा ही आपली लांब आहे आणि एकदम दिसायला आकर्षक आहे, सोबतच गावरान आहे. त्याच्यामुळं तर तिची मागणीच राहते आणि पित्रपाठ चालू आहे, त्याच्यामुळं गवारीला जास्त मार्केटिंग असतं. या गोष्टीचा फायदा घेऊन नक्कीच आपण त्याच्यामध्ये विक्री करत असतो. मी गवारीची लागवड करताना सांगितलं होतं या सीझनमध्ये लावल्यानंतर आपल्याला या गोष्टीचा नक्कीच फायदा होईल आणि त्याचा फायदा झाला. हे सांगण्यासाठीच आजचा व्हिडिओ बनवला होता. त्याचबरोबर पावसाच्या दिवसामध्ये इतर पिकाच्या मानाने गवारीला खर्च कमी असतो. फक्त बुरीसाठी त्याला फवारणी घ्यावी लागते, खताचा एखादा डोस द्यावा लागतो. त्याच्यानंतर गवारीला जास्त काहीच खताची वगैरे गरज नसते. फक्त एक प्रॉब्लेम असा असतो की त्याच्यामध्ये तोडणीची जास्त समस्या असते. तोडायला जास्त ते दायक असतं. त्याच्यामुळं मजुराचा प्रॉब्लेम जास्त येतो. तर आमच्या भागामध्ये मजुरी 400 रुपये एक
बाईसाठी हा चालू झालेला आहे, कारण उडीदाची काढणी चालू आहे, सोबतच कांद्याची लागवड चालू आहे. कांद्यामध्ये जास्त आणखी मजुरी वाढलेली असते, त्याच्यामुळं ही समस्या पण थोडीफार जाणवत असते. त्यामुळं आपण टप्प्याटप्प्याने सुद्धा त्याची तोडणी करायची. म्हटलं ते कमेंटमध्ये जरूर कळवा. सोबतच तुमच्या भागामध्ये अशा समस्या जाणवतात का ते सुद्धा सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा. आपल्या चॅनलवरती नवीन पहिल्यांदाच आला असाल तर सबस्क्राईब करा, कारण या चॅनलवरती आपण शेतीविषयीचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ बनवून अपलोड करत असतो. त्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल. शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूया पुढच्या अशाच एखाद्या नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.